नमस्कार मंडळी, आज आपण नव्या पद्धतीने शिकणार आहोत। याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला आधी लाईक करून द्या आणि सबस्क्राइब करून द्या। हो सुहानी, यू स्टार्टेड द व्हिडिओ। नमस्कार मंडळी, आज आपण एक नवीन पद्धतीने इंग्रजी शिकणार आहोत। मुलं यामध्ये इंग्रजी वाचायचंही शिकतील आणि इंग्रजी बोलायचं सुद्धा। आपण याआधी इंग्रजी वाचन कसं शिकायचं याआधी सुद्धा मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फोनिक साऊंड शिकलो आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण साइट वर्ड शिकलो। साइट वर्डच्या मदतीने मुलं इझी वाचायला शिकतात, पण आपण आज तेच साइट वर्ड यूज करून सेंटेन्स बनवलेले आहेत आणि ती सुहानी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। पण त्याआधी तुम्ही सुहानीने सांगितल्याप्रमाणे व्हिडिओला लाईक केलं का? नसेल केलं तर आत्ताच करा आणि हो, जर पहिल्यांदा बघत असणार आम्हाला तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग विदाउट फर्दर डिले व्हिडिओला सुरुवात करूया। ओके सुहानी, आर यू रेडी? Yes. ओके, देन लेट्स स्टार्ट। We ran after the dog. वी रॅन आफ्टर द डॉग म्हणजे आम्ही कुत्र्यामागे धावलो। He left after the lunch. म्हणजे तो जेवणानंतर गेला। It is raining again. पुन्हा पाऊस पडतोय। Come again tomorrow. कम अगेन टुमॉरो, उद्या पुन्हा या। आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असणार। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा। तुमच्या कॉमेंट खूपच महत्त्वाचे असतात, त्या थ्रूच आम्हाला कळत असतं की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते। म्हणून तुमचा वेळातला वेळ काढून कॉमेंट नक्की करा। हीच जर पद्धत आपण यूज केली तर मुलं रीड करायचंही शिकतील आणि इंग्रजी बोलायचंही शिकतील। चला तर मग पुढे बघूया। I have an idea. मला एक आयडिया सुचली आहे। I saw an eagle. म्हणजे मी गरुडाला बघितले। ईगल म्हणजे काय? गरुड. Do as your teacher say. म्हणजे जे तुझी टीचर सांगते ते कर। व्हेरी गुड। I am as clever as Riya. मीन्स मी रिया इतकीच हुशार आहे। I love to fly. म्हणजे मला फ्लाय करायला आवडतं। उडायला आवडतं। Do you have any pen? तुझ्याकडे पेन आहे का? तर अशा पद्धतीनं सुहानीने हे सेंटेन्सेस वाचून दाखवलेले, आपण त्याचा मराठी मीनिंग सुद्धा बघितलाय। तर ही पद्धत मुलं खूपच एन्जॉय करतील आणि त्यांना डबल फायदा होईल, म्हणजे ते रीडिंगही शिकतील आणि इंग्रजी बोलायचंही शिकतील। कारण भरपूरदा असं सजेस्ट केलं जातं की जर तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर बुक रीडिंग करा आणि तेही मोठ्याने रीडिंग करा, म्हणजे आपल्याला प्रोनाउन्सिएशन वगैरे, आपली व्होकॅब्युलरी वगैरे इम्प्रूव्ह होते वाचन केल्याने। तर हेच जर आपण अशा पद्धतीने मुलांना रोज एक पेज वाचायला लावलं तर त्यांना नक्कीच फायदा होईल। म्हणून ही पद्धत तुमच्या मुलांसोबत नक्की वापरून बघा। मी नेहमी सांगत असते आणि खूप सारे इंग्लिश टीचर सुद्धा सांगत असतात की इंग्रजी बोलण्यासाठी इंग्रजी शिकणे, इंग्रजी वाचणे, लिहिणे आणि बोलणे या 4ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्वच गोष्टी कव्हर करत आहोत। मुलं वाचत पण आहेत, परत आपण बोलत पण आहोत आणि त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांना ही सेंटेन्स लिहायला सुद्धा लावू शकता। तुम्ही एक रफ बुक द्या त्यांना आणि सांगा की ही सेंटेन्स लिहून दाखवा आणि लिहिताना वाच सुद्धा। तर बघा, मुलांना इंग्रजी बोलता येईल जर तुम्ही ही ट्रिक यूज केली तर। चला तर मग पुढे बघूया। She does her homework on time. म्हणजे ती तिचा होमवर्क टाइमावर केला। ती तिचा होमवर्क वेळेवर करते। Does your dog bite? म्हणजे तुमचा डॉग बाईट करतो? तुमचा कुत्रा चावतो का? Why don't we go school? He runs very fast. म्हणजे तो खूप वेगाने धावतो। I am a fast learner. म्हणजे मी लवकर शिकतो। Let me go first. मला आधी जाऊ दे। I own the first
prize. मी फर्स्ट प्राइज जिंकलो. Riya gave me a book. रियाने मला बुक दिले, पुस्तक दिले. हे बघ पुस्तक. She gave her seat to the old man. तिने तिचे सीट म्हणजे तिचं बस मध्ये बसली असेल तर तिचं सीट तिने एका म्हाताऱ्या व्यक्तीला दिले. I hope all goes well. आय होप की सगळं काही चांगलं हो. She goes to school with him. ती त्याच्यासोबत शाळेत जाते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. पण तुमच्या मुलांसोबत मी ही जी पद्धत सांगितली ती नक्की यूज करून बघा. नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवेल. हीच पद्धत मी सुवाणीवर सुद्धा यूज केलेली आहे. तिला आधी फोनिक साऊंड शिकवले, नंतर साईट वर्ड्स, त्याच्यानंतर ती रोज एक स्टोरी तरी रीड करतच असते. मी सुद्धा तिला स्टोरी रीड करायसाठी मदत करत असते. तिचे क्लासमध्ये जे तिच्याच बरोबर शिकत आहेत जे मुलं मुली त्यांचेच पॅरेंट्स मला येऊन सांगत आहेत की अरे वा सुवाणी तर किती छान रीड करायला लागली, तुम्ही नेमकं काय करताय, आमच्या मुलांना सुद्धा शिकवा. तर त्या मुलांना सुद्धा मी आता हीच पद्धत सांगत असते. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना ही पद्धत नक्की यूज करून बघा. हे सेंटेन्स तुम्ही त्यांना लिहायला लावा, बोलायला लावा, वाचायला लावा. तुम्हाला जर या व्हिडिओचे अजून असेच पार्ट्स हवे असतील तर तसा मला कॉमेंट नक्की करा. पण त्याआधी तुम्ही अजून साईट वर्डचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर साईट वर्डचा पण दुसरा पार्ट लवकरच येणार आहे. पण तोपर्यंत तुमच्या मुलांना तेवढी साईट वर्ड तुम्ही शिकवून ठेवा म्हणजे त्यांना पुढे रीडिंग करायला खूपच इझी जाईल. आणि मी जी या व्हिडिओमध्ये ट्रिक यूज केली ते तुम्ही सुद्धा नक्की यूज करा. तुमचे मुलं लवकरच रीड करायला शिकतील. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही लाईक सुद्धा केलं असेल. या व्हिडिओला कमीत कमी 1000 लाईक तर यायलाच पाहिजेत. म्हणून प्लीज लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा बघत असणार, आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला अजून एक चॅनल आहे शीतल द रीडर ब्लॉग्स. त्या चॅनलला जर तुम्ही अजून व्हिजिट केलं नसेल तर नक्की व्हिजिट करा. त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.